75 वर्षीय आजोबांच्या तळव्यातून निघाली आहे विठ्ठलाची मूर्ती। ऐकून चमत्कार घडल्याचं वाटेल, पण नेमकं काय घडलं हे ऐकून तुम्ही डोक्यावर हात मारून घ्याल। ही घटना घडली आहे मुंबईच्या मुलुंडमध्ये। तब्बल 4 सेंटीमीटरची विठ्ठलाची मूर्ती या आजोबांच्या पायाच्या तळव्यातून काढण्यात डॉक्टरांना यश आलंय। काही तास किंवा दिवस नाही तर 4 महिन्यांपेक्षा जास्त काळ ही मूर्ती आजोबांच्या तळव्यात होती आणि त्यांना माहितीही नव्हतं। तर झालं काय हे त्या आजोबांकडूनच ऐकूयात। हे सर, मला माझ्या घरी 4 महिन्यापूर्वी मी आमच्या देवाची खोली आहे तिथं एक हुंदीर म्हणून आला, मग मी खुर्चीवर उभं राहून मी काढायला गेलो तर ती खुर्ची स्लिप झाली आणि ते आमची देवाची खोली आमच्या समोरच खाली आहे। तर ती विठोबा रखमाईची मूर्ती खाली कधी पडली ही त्याची काही मला कल्पना नाही आणि त्या मी खुर्चीवरनं सटकलो, त्या मूर्तीवरती पडलो आणि ती मूर्ती माझ्या पायामध्ये कधी घुसून गेली ते मला काही त्याची कल्पना नाही। अशी ही घटना घडली आणि त्याला आता 4 महिने होतात पूर्ण 3 तारखेला। तेव्हा दुखत होतं का? हां, नाही थोडं टोचायचं म्हणजे असं, पण मी पाय टेकून नाही चालायचो ना, पाय टेकलाच नाही अजिबात खाली कधी 4 महिन्यात। म्हणजे असं कसं आपल्या टाचेवरती चालतं तसं चालायचं, पण 4 महिने गेले तरी पण मला एवढं काही जाणवलं नाही। तुम्हाला कधी लक्षात आलं आतमध्ये नाही, इथं तुमच्या दवाखान्यात आल्याच्या नंतरच माहिती पडलं। जेव्हा डॉक्टर सगळे बोलले ना, तुम्ही MRI करा, सोनोग्राफी करा आणि काय हे ते करा बोलले, जेव्हा त्याच्यानंतर मग आम्हाला हे डॉक्टर साहेबांनी पण चांगलं कॉपरेशन केलं आम्हाला। ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्यावर आजोबांच्या पायाच्या तळव्यातून ही विठ्ठलाची मूर्ती बाहेर काढण्यात आली आहे। 4 महिन्यात ती मूर्ती देखील आजोबांच्या शरीरात सेट झालेली, तिच्यावर मांसाचं आवरण चढलेलं असं डॉक्टर सांगतात। हे आपल्याकडे 75 वर्षाचे आजोबा 3 दिवसापूर्वी आपल्याकडे ॲडमिट झाले। जेव्हा आम्ही हिस्ट्री विचारली, त्यांना पायाचा त्रास होता, चालण्यासाठी त्रास होत होता, तर हिस्ट्री विचारली त्यांनी सांगितलं की चालताना त्रास होतो, परंतु काही एव्हिडन्सच नव्हते। तर आम्ही त्याचं MRI केला होता। MRIमध्ये काहीतरी फॉरेन बॉडी काहीतरी मध्ये आहे असं दिसलं होतं, तर एक्झॅक्टली काय ते कळत नव्हतं आणि त्यांनी प्रायव्हेटमध्ये दाखवलं तर प्रायव्हेटमध्ये बराच खर्च येईल ह्या गोष्टी त्यांना माहीत होतं। त्यामुळे त्यांना कोणाच्या सिव्हिलबद्दल सांगितलं होतं की बाबा सिव्हिलला जा, सिव्हिलला चांगली ट्रीटमेंट होईल। तिकडे आले, अप्रोच झाले आणि आम्ही बघितलं तर याचे जर थोडा कॉम्प्लिकेटेड वाटत होता, कारण हा बोनमध्ये आहे का किंवा पायाला दुसरं काही आहे का याचा, तर ते केल्यानंतर आणि बाहेरनं जखम वगैरे काही नव्हती। तर जेव्हा हे ऑपरेशन केलं तर खरोखर जे सर्जन आहेत, डॉक्टर विलास साळवेने ऑपरेट केलं, ते ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, ते एकदम मांसामध्ये आणि ते फॅटमध्ये सगळी पॅक झालेली विठ्ठलाची जवळपास 4 सेंटीमीटरची मूर्ती होती पायामध्ये आणि ती काढण्यात आम्ही सक्सेसफुली ती बाहेर काढली, पण ते शॉक होतं। नंतर हिस्ट्री विचारून त्यांनी सांगितलं की एक 4 महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील। मला वाटतं की या एकंदरीत आता जर बघितलं तर 4 महिने नाही, याच्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील। ते कुठनं तरी काम करत असताना एक सुरवणं खाली पडले होते, त्यावेळेस ही मूर्ती त्यांच्या पायात गेली असावी आणि ती जखम तिथे झाली होती। ती जखम अँटीबायोटिक घेतल्यानंतर किंवा ते ट्रीटमेंट केलं जखम भरली गेली, परंतु मूर्ती पायातच राहिली। ही त्यांच्या लक्षातही नाही आलं, ना डॉक्टर ज्याने ट्रीटमेंट केली त्यांच्या लक्षात, ना आजोबांच्या लक्षात आलं आणि तसे ते हे जखम बरी झाल्यामुळे ते निर्धार झाले होते, परंतु चालताना त्रास होतच होता त्यांना। म्हणून त्यांनी मग बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं, एक्झॅक्ट कॉज कळत नव्हतं की काय आहे, कारण तेव्हा त्यांना वाटलं तर फक्त चामडी फाटली गेली ते पडल्यानंतर, परंतु ती पडल्यानंतर ती मूर्तीमध्ये गेलं असावे, कारण दुसरं तसं काही कारण नाही। आणि ती मूर्ती बऱ्याच दिवसापासून पायात आहे आणि त्याच्यामुळे ती एवढी पॅकेज झाली होती, त्याच्यामुळे काढणंही थोडंसं डिफिकल्ट, जवळपास पाऊण तास या सर्जरीला लागला। आमचे 4-5 डॉक्टरची टीम, डॉक्टर साळवे, त्यांच्याकडचे बाकी ज्युनियर डॉक्टर, अनस्टेजिस्ट डॉक्टर, यांनी सगळ्या गोष्टी आणि ती सक्सेसफुली मूर्ती काढली। MRI मध्ये लोखंडी पट्टी समजून केलेल्या ऑपरेशन नंतर विठ्ठलाचीच मूर्ती बाहेर येणं हे सर्वांसाठीच आश्चर्यकारक होतं। एवढी मोठी मूर्ती तळव्यात घुसते काय, कोणाच्या लक्षातही येत नाही। 4 महिने दुखण्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि यामुळे फक्त आजोबांचाच नाही तर त्यांच्या घरच्यांचाही बेजबाबदारपणा समोर येतोय। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।